ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गणेशाला 21 दुर्वा आणि मोदक का वाहतात, गणपतीला महागणपती का म्हणतात, जाणून घेऊयात कीर्तनकार हबप क्रांतिगीता महाबळ यांच्याकडून। नमस्कार मंडळी। वेगवेगळ्या विषयावरती या गणपतीचं रूप पाहण्यासारखं आहे। आता तो बुद्धिमान आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, ज्ञानाचा देव आहे हेही आपण जाणतो। प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या प्रारंभी त्याचं नमन करतात हेही आपण जाणतो। त्याचबरोबर जसा तो बुद्धीचा देव आहे, जसा तो सगळ्या कलांचा देव आहे, तसाच तो युद्धाचाही देव आहे। म्हणजेच गणेश पुराणामध्ये त्याचे अनेक अवतार सांगितलेत, ते मुख्य 3 सांगितलेत। मुद्गल पुराणामध्ये तर बरेच अवतार सांगितलेत आणि प्रत्येक अवतारामध्ये त्यांनी काही ना काही पराक्रम केला। आपल्या प्रत्येक देवांचं हे वैशिष्ट्य आहे, प्रत्येक देवानं राक्षसांना मारण्यासाठी काही ना काही केलंय। देवांतक आणि नरांतक यांना मारणारा कश्यप आदितींचा मुलगा पहिला अवतार मानला जातो महोत्कट विनायक। त्याच्या सैन्याची गमतीदार रचना आहे। आपल्याला माहिती आहे की गणपतीला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतात, 21 दुर्वा वाहतात। 21 हा आकडा त्याच्या पूजेमध्ये महत्वाचा मानला जातो। हे 21 काय आहे तर एक चांगलं उत्तर आहे त्याचं, म्हणजे आपल्या लोक 21 आहेत। लोक म्हणजे पाताळ 21 आहेत, स्वर्ग 21 आहेत आणि पृथ्वीवरचं पण पृथ्वी पण 21 आहेत। स्वर्ग मृत्यू पाताळ हे 7 7 7 21 21 21 या प्रमाणात आहे। हे सगळं मिळून 21 लोक आहेत। सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, सप्त पृथ्वी, 21 सप्तरिक 21। आणि तसं गणपतीची जी सैन्य रचना आहे, आपल्याला माहिती आहे सैन्यामध्ये साधा लेफ्टनंट, कॅप्टन, कर्नल, मेजर, ब्रिगेडियर हे एकापेक्षा एक पुढचे 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 ही पद असतात। तशी गणपतीच्या सैन्यामधली पद काय आहेत याचा एक गमतीदार आढावा आपल्याला एका पुराणामध्ये सापडतो। 21 गण, गण म्हणजे साधी माणसं, साधे गण हे म्हणजे नुसती साधी माणसं नव्हे, लढवय्यांचं नाव आहे बरं का गण, सैनिक आहेत ते। 21 गणांचा जो मुख्य आहे तो एक गणपती। असे 21 गणपती, त्याच्यावरचा एक गणेश, असे 21 गणेश, त्याच्यावरचा एक गणनायक, हे वेगवेगळं पद आहे। आपण सरसकट गणपतीला असंच ही कुठलीही नावं देतो, काही बिघडत काही नाही, पण ही त्याच्या सैन्यातली पद आहेत। असे 21 गणनायक, त्याच्यावरचा एक गणनाथ, असे 21 गणनाथ, त्याच्यावरचा एक गणमंडलाध्यक्ष, असे 21 गणमंडलाध्यक्ष, त्याच्यावरचा जो आहे सगळ्यात मोठा तो महागणपती। तुम्ही जर गणपतीची पूजा ऐकलीत, लक्ष देऊन ऐकलीत, त्या बिचाऱ्या गुरुजींकडे आपलं लक्ष नसतं एवढं, पण लक्ष देऊन ऐका तर ते सांगत असतात, महागणपतीम सायुधम सशक्तिकम आवाहयामी। आयुधासकट म्हणजे शस्त्रासकट आणि शक्तीसकट त्याला बोलवतो आहे महागणपतीम। तो जो महागणपती आहे ना, तो आपला सैन्याचा मुख्य आहे, ज्याची आपण चित्र ठेवतो, ज्याच्या मूर्ती करतो, ज्याची पूजा करतो, तो महागणपती। आणि तुम्ही ह्या सगळ्याचा जर गुणाकार करायला गेलात तर गण, गणपती, गणेश, गणनायक, गणनाथ, गणमंडलाध्यक्ष आणि महागणपती हे सगळे 21 21 21 नी गुणायचे। म्हणजे गणनायक पदावरच्या माणसाच्या हाताखाली 8281 माणसं, 61 माणसं आहेत। आणि महागणपती हा जो काही आहे
याच्या हाताखालची एकंदर सेना किती आहे? 8,57,66,121. आपल्याला कल्पना येऊ शकते का केवढी प्रचंड सेना असेल त्याची? आणि या सगळ्यांचा तो महागणपती हा सेनापती आहे. ही सगळी सेना तो चालवतोय आणि या सगळ्यांकडनं पराक्रम करून घेतोय. गणनायक किंवा गणनायिका पदावरती 8 स्त्रिया आहेत. स्त्रियांची सुद्धा सेना आहे. ईशिता, वशिता, प्राकाम्या बरीच नावं आहेत त्याच्यामध्ये. त्यामध्ये 8 गणनायिका या पदावर आहेत आणि सिद्धिदेवी आणि मेधादेवी या दोघी गणमंडलाध्यक्ष या पदापर्यंत आहेत. देवांतक आणि नरांतक यांच्याशी युद्ध करताना सिद्धिदेवीला तो अधिकार दिला होता त्या नरांतकाला घेऊन याय आणि तिने त्याच्या केसांना धरून फरफटत ओढत आणलाय, अशा तऱ्हेचे उल्लेख आहेत. म्हणजे त्या स्त्रिया सुद्धा त्यावेळेस, अर्थात स्त्रिया सैन्यामध्ये असतात हे त्याला नवीन नाहीये, कारण त्याची आई सुद्धा लढवई आहे, महिषासुरमर्दिनी. ती सुद्धा लढवई आहे देवी पार्वती. आणि त्यामुळे त्याला माहिती आहे देवी स्त्रियांचंही सैन्य असतं, तेही सैन्य केलंय. त्यात 8 गणनायिका पदावरच्या आणि 2 जणी गणमंडलाध्यक्ष पदावरच्या, म्हणजे इतक्या वरच्या श्रेणीच्या स्त्रिया आहेत आणि बाकी अनेक आहेत. एवढ्या सगळ्या स्त्रियांचं सैन्य घेऊन तो लढतो आहे. आणि ह्या सगळ्या सैन्याच्या बरं शस्त्र कोणती आहेत त्याच्याजवळ? एकतर परशु आहे, त्रिशूळ आहे, आपल्याला माहिती आहे दुर्वा, 3 टोकाची दुर्वा, 3 टोकाचा त्रिशूळ, 3 टोकाचं बेलपान हे त्यांच्या त्रिशूळाच्या प्रतीकामध्ये आहे. आणि हा 3 टोकाचा काय, 1 टोकाचा भाला असेल तर तो फेकून मारला, जरा चुकला तर बदलून जाऊ शकतो रस्ता. पण 3 असले बरोबर की हे ना ते, ते ना ते, कुठलं तरी टोक त्याच्या शत्रूच्या अंगात घुसणार. म्हणून तो 3 टोकाचा भाला हे त्याचं आवडीचं शस्त्र आहे. अशा तऱ्हेचं भलं मोठं सैन्य आणि प्रचंड शस्त्रागार हे सगळं त्याच्या जवळ आहे. आणि मोठमोठ्या राक्षसांचा वध त्यांनी आपल्या या सैन्याच्या आणि शस्त्रांच्या बळावर केलेला आहे. आपल्याला फक्त 21 मोदक माहिती आहे. मोदक खायला पाहिजे कशासाठी? शक्तीसाठी. शक्ती कशाला? दुष्टांचा नाश करायला शक्ती पाहिजे. आपल्याला फक्त मोदक माहिती असतात, पण त्याचं सैन्य, त्याचा पराक्रम, त्याचं युद्धशास्त्र हे माहित नसतं. तेही आपण या निमित्ताने समजून घ्यायला पाहिजे. 21-21-21 हे सगळं सैन्य आहे त्याचं. धन्यवाद.